आणि मुद्दा असा आला की आता टायगर ऑपरेशन नंतर आता आमदार ऑपरेशन जे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे 20 आमदार आहे त्यापैकी 12 आमदार आणि 16 आमदार तिकडे जाण्याची चर्चा सुरू आहे. कसं पाहता तुम्ही? तुमचा नंबर आहे का? ही जी ही जी काही आमदार ऑपरेशनची जी चर्चा आहे ती निव्वळ चर्चा आहे, त्या वावड्याच आहेत. आमच्यापैकी कोणताही जो आमदार आहे, आमच्यातला 20 जे आमदार आहेत त्यातला एकही आमदार कुठे जाणार नाही. आमचे अतिशय आमची विधानमंडळामध्ये आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा अक्षरशः भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना शिंदे गट असेल किंवा इतर राष्ट्रवादीचा सुद्धा गट असेल, त्यापैकी कोणताही पक्ष आमच्या इतका आमच्यासारखा शेवटपर्यंत बसत नाही. आमचे 20चे 20 आमदार त्या ठिकाणी शेवटपर्यंत थांबतात आणि जनतेचे प्रश्न मांडतात. मी सातत्यानं मतदारसंघामध्ये काम करतो आहे आणि मंत्रालय मला माहिती आहे. त्यामुळं जी काही आवड, माझी जी काही निकड आहे सध्या, ती मतदारसंघातल्या लोकांमध्ये जाणे, त्यांना भेटणे, त्यांचे प्रश्न समजावून घेणे आणि ते मी करत आहे. आता हे जे अधिवेशन आहे, हे बाकीची चर्चा आहे त्याला काही अर्थ नाही. मी माझ्या जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडणार आहे. विशेषतः जे काही शेतरस्ते, पानंद रस्तेच्याबद्दलचा माझा आग्रह आहे तो कायम ठेवणार आहे. बळीराजा शेतरस्त्याला जो निधी दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रकारचं काय त्याला म्हणू आपण दुजाभाव केलेला आहे. तो दुजाभाव आम्ही मांडणार आहे. त्या योजनेसाठी मुळात निधी जास्त मागणार आहे आणि आमचा जो शॉर्टफॉल पडलेला आहे तो निधी मी मंजूर करूनच घेणार आहे. मिळवणार म्हणजे मिळवणारच आहे. मला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे, त्यांचे प्रश्न घेऊन मी आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधाचा प्रश्न मी प्रकर्षानं मांडणार आहे. सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या मिळवण्याचा, MIDCमध्ये वेगवेगळे उद्योजकता या ठिकाणी डेव्हलप करण्याचे, असे वेगवेगळे विषय माझ्या मतदारसंघाचे आहेत जे माझ्या अजेंड्यावरती आहे. त्याचा सातत्यानं पाठपुरावा मी अदरवाईज पण करत असतो. विधानमंडळामध्ये हा प्रश्न मी तसाच लावणार आहे. टायगरची या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊतांनी काल शिवीगाळ केली. आज पुन्हा एकदा तोडून काढा भाषा वापरली. काय वाटतं? नाही बघा, ही जी गद्दारी जी होते पक्षांतर करून लोकांच्या मधून निवडून यायचं आणि त्यानंतर मग लोकांच्या पेक्षाही आपण मोठं काही वेगळं आहोत अशा प्रकारची स्वतःमध्ये वल्गना करायच्या, कुठल्या तरी आमिषाला प्रलोभनाला बळी पडायचं आणि मग पक्षांतर करून सोडून जायचं, हे जनतेला आवडत नाही. कारण शेवटी जनतेनं त्याचं स्वतःचं मन म्हणजे मत त्यांना दिलेलं असतं. असं जे मन आणि मत दिलेला जो प्रतिनिधी जर जात असेल तर जनतेला आवडणार नाही आणि लोकांचा जो राग आहे आणि संताप आहे तो होणं साहजिक आहे. मला तरी वाटतं की लोकांनी तो संताप जो आहे जे व्यक्त करतायत ते लोकशाहीच्या दृष्टीनं चांगलं आहे. तो दबाव या जे काही घरभेदी जी असतात, जे काही दलबदलू असतात त्यांच्यावर निश्चितपणे निर्माण झाला पाहिजे. लोकांचं ज्या भावना आहेत त्या बरोबर आहेत आणि जर लोक त्याच्यामध्ये पुढाकार घेत असतील तर मी तरी असं म्हणेल की त्यामध्ये काही वावगं नाही आहे. त्या दल बदल करणाऱ्या नेतृत्वाला किंवा खासदार असेल किंवा लोकप्रतिनिधी आहे त्याला धडा शिकवलाच पाहिजे, म्हणजे पुढचे कुणी या संदर्भातलं धाडस करणार. आमदार संजय दिवसेंदिवस राज्यामधली शिवसेना ही तिची हात होताना दिसत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे. कसं वाटतं? नाही, हे अजिबात बरोबर नाही. तुम्ही जे बोलताय चुकीचं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो जनाधार आहे तो यत्किंचितही कमी झालेला नाही. तुम्ही हे जे गद्दार जेव्हा जातात ना, जेव्हा गद्दार जातो तेव्हा 10 माणसं, चांगली माणसं समोर येत आहेत आणि ही जी कीड आहे ती गेल्यामुळं जनतेमध्ये उलट ही गेली तर बरी ब्यात गेली असं एक भावना निर्माण होते. त्यामुळं जी जनता आहे ती जनता निश्चितपणानं सांगतो वादळाशी लढणारा एकमेव व्यक्ती म्हणून उद्धव साहेबांच्या प्रती खूप सगळ्यांना सहानुभूती आहे. दुसरं असं की जे काही देशामध्ये अराजकता सदृश्य परिस्थिती आहे त्याच्यावरती मात करण्यासाठी जर काही कुणाकडे अजेंडा असेल तर तो आज विरोधी पक्षातल्या महाविकास आघाडीतल्या जे काही घटक पक्ष आहेत त्यातही जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे त्यांच्याकडे आहे. त्यामुळं जनाधार कमी झालेला नाही, उलट वाढणार आहे. याच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अतिशय पॉझिटिव्हपणानं उमटतील आणि याची जे काही नुकसान जे होणार आहे ते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटालाच होईल अशी मला खात्री आहे. आमदार संजय गायकवाड असं म्हणतात की शिवसेनेमध्ये फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांचे मुलगा हे दोनच शिल्लक राहतील, आदित्य ठाकरे. खरं म्हणजे आमदार संजय गायकवाड साहेब हे माझे मित्र आहेत. त्यांच्या ज्या क्लिप्स मी पाहतो आहे ते बघून हसावं कराडावं असं मला होतं आहे. ते जे काही चर्चा करतात त्याला कुठलाही आधार राहत नाही. खरं तर मला त्यांना एकदा प्रत्यक्ष भेटून समजावून सांगायचं आहे की गायकवाड साहेब, आपण बुलढाणा जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आहोत. जरा थोडंसं चर्चा करून कुठली तरी विधानं करत बसा. ज्या शिवसेनेने तुम्हाला मोठं केलं, नाव दिलं,
त्याच तुम्ही आईबाबाला जर अशा प्रकारचं जर बोलत असेल ते कुणाला आवडणार आहे? आपण कुणीतरी विचारतं आणि तुम्ही बेफामपणानं बेलगामपणानं उद्धव साहेबांच्या बद्दल बोलता, हे जनतेला आवडणार नाही. आणि म्हणून आपण बोलताना संयम ठेवावा. ज्यांनी आपल्याला मोठं केलं किमान त्यांना तरी आपण बोलू नये, हा माझा आपणास सल्ला आहे.